कोकणामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचं अक्षरशः कंबरडं मोडलंय। मे महिन्याच्या शेवटच्या हंगामामध्ये काढणीसाठी तयार झालेला आंबा पावसामुळे मातीमोल झालेला आहे। वादळामुळे झाडं उन्मळून पडलेली असून शेकडो टन आंब्यांची गळ झाली आहे आणि त्यामुळे बागांमध्ये हा असा आंब्यांचा खच पडलाय। रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वरसह अनेक गावांना या आसमानी संकटांचा मोठा फटका बसलेला आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, बागायतदार मेटाकुटीला आलेले असून सध्या शेतकरी जमिनीवर पडलेला आंबा गोळा करण्यामध्ये व्यस्त आहे। काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदारांवर आसमानी संकट कोसळलेलं आहे। मे महिन्याच्या ऐन हंगामातच जो हंगाम आंब्याचा असतो अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे हजारो आंबे हे जमिनीवर या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्याकडे मोठ्या प्रमाणात कोकणात हे आंबा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आपण दृश्यातून पाहिलं अतिशय विदारक परिस्थिती आपल्याला म्हणावी लागेल, कारण मे महिन्याच्या या हंगामात खरं तर हा हंगाम असा असतो की ज्यामध्ये आर्थिक कुठेतरी फायदा हा शेतकऱ्यांना होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो इथला आंबा बागायतदार आहे हा पडलेले आंबे गोळा करतोय। ही खरं तर विदारक परिस्थिती। आपल्यासोबत असेच काही शेतकरी आहेत। दादा, एकंदरीतच पाहताय तर काल अवकाळी पाऊस, जोरदार वारे आणि मोठ्या प्रमाणात आंब्याचं नुकसान झालेलं आहे। काय सध्याची बागेतली परिस्थिती आहे? बघायला गेलात तर यावर्षी साधारण 15% उत्पन्न होतं बघायला गेलं तर, परंतु यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत आमचं 15%पैकी 50% उत्पन्न काढून झालं होतं, जे तयार होत होते। आणि जे 4 दिवसामध्ये उत्पन्न तयार होणार होतं, म्हणजे माल तयार होणार होता, तो आता काल झालेल्या अफाट वादळामुळे ते खाली पडून आता जमीनदोस्त झालेले आहे। नक्की सरकारकडे काय मागणी आहे? सरकारने आता आमची नुकसान भरपाई काय लक्ष द्यावे आणि त्यांनी तातडीने लक्ष म्हणजे नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे। आधीच उत्पादन कमी आणि त्यात हे आसमानी संकट कुठेतरी शेतकऱ्यांचा ऊर भरून आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये कसं जगायचं आणि वर्षभराची ही केलेली मेहनत अशी जर वाया जात असेल तर कसं जीवन या ठिकाणी जगायचं आणि आर्थिक गुणोत्तर कसं या ठिकाणी साधायचं, असा देखील उभा प्रश्न हा त्यांच्यासमोर ठाकलेला आहे। त्यामुळे सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन नुकसान भरपाई देखील द्यावी अशी मागणी शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।